माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. ही बघा साडी मी ऑनलाईन बुक केली होती, 4 दिवसातच घरी आली. सगळे सांगतात की तुमच्या साड्या छान असतात, कुठून ऑर्डर करतात, काय करतात, आम्हाला सांगा. मी सांगते पुढच्या ब्लॉगमध्ये कुठून ऑर्डर करते, काय करते. आणि मी लकी विनर पण ठरलेले आहे त्याच्यामुळे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सविस्तर सगळं सांगेल. आणि कसं माझं लकी विनरचं बक्षीस आलं ते पण दाखवेल तुम्हाला, मला काय आलं काय नाही ते नंतरच्या ब्लॉगमध्ये दाखवेन मी. आणि ही बघा अशी साडी मी ऑर्डर केली होती, किमतीच्या मानाने खूप छान आहे, अशी इतकी छान आहे की मला खूप आवडली. आणि लांब रुंद छान असं ब्लाऊज पीस पण आहे त्याच्यावरचा, आणि पदर पण खूप छान आहे. अशी मी ऑनलाईन ऑर्डर केली आहे. मला नव्हती करायची पण नंतर मला खूप आवडली त्याच्यामुळे, आणि त्याच्यावर फ्री गिफ्ट पण होतं ते म्हणून मी ऑर्डर केली. आणि गिफ्ट काय आलं नाही, ताईला मेसेज केला, ते म्हणले मी नंतरच्या ऑर्डरमध्ये पाठवेल तुम्हाला गिफ्ट. बघा किती छान आहे, अशी मस्तपैकी हे पदर आहे. समोर गोंडे वगैरे छान मस्त लांब रुंद खूप छान. उंच हायटेड माणसाला तर खूप छान दिसते ही अशी साडी. आमच्या दारामध्ये कोण येऊन बसले 7-7:30 वाजता, तुम्हाला दाखवते पुढं ब्लॉगमध्ये. कंटिन्यू बघत राहा, कोण कोण आले आमच्या दारात येऊन बसलेलं आहे ते दाखवते. हे बघा साडी खूप लांब रुंद मस्त. त्यांना असं व्हिडिओ काढून म्हणजे पाठवायचा असतो, मध्ये कुठे डॅमेज वगैरे नाही, कुठं फाटलेली वगैरे नाही, कट वगैरे कुठं लागलेलं नाही, कैचीचा वगैरे, याच्यासाठी असे पूर्ण व्हिडिओ बनवायचा असतो. हे बघा आमच्या दारात सकाळीच कोण येऊन बसल्या, 2 पाहुण्या. प्रज्वल उठला की बघत होता की असं किती गाड्या येत होत्या जात होत्या, पण ते काय हालायचं नावच नव्हते घे, तिथंच बसलेले होत्या. रात्री कधी येऊन बसल्या काय माहिती, पण सकाळी आम्ही उठून बघत होतो तर 2घी जणी अशा गिर गाय येऊन बसल्या होत्या आमच्या दारात. हे बघा इकडं साईडला दुकान, इथं फिल्टर आहे, आणि इथं गाड्या वगैरे लावलेल्या आहेत. ह्या साईडला येऊन बसल्यात, गाडीच्या साईडलाच. इथंच आतमध्येच आमचा गोठा आहे, गाईचा गोठा, आतमध्ये आमची गाय असती, आणि त्याच्यासमोरच त्या 2घी जणी अशा येऊन बसल्यात. हॉर्न वाजतात, लोकच गाड्या येत्या जात्या, तरी पण ते मस्त असं निवांत झोपा काढत होते. नंतर मी आणले बाजारामधून गावरान अंडे. हे अंडे बघा कसे आहेत, मस्त गावरान असे, लगेच ओळखायला येतात. आणि हे दुकानातले कसे व्हाईट असतात ते नाही, चांगले नाहीत मुलांना खाण्यासाठी. गावरान अंडे चांगले असतात. आता थंडी पण सुरू झाली त्याच्यामुळं म्हणलं मुलांना सकाळ सकाळी उकडून देण्यासाठी असे 100 रुपये डझन असे मी गावरान अंडे घेऊन आले बाजारामधून. ताईचा नंबर पण घेतला आहे, म्हणलं नाही का कधीच लागलं तर मुलांना घेऊन येऊ शकतो तर आपण. त्यांच्याकडं खूप सगळ्या कोंबड्या आहेत, गावच आहे नाही तर त्याच्यामुळं गावामध्ये त्यांचं घरबीर आहे, आणि कुक्कुटपालन पण आहे, आणि त्यांच्याकडे गावरान कोंबड्या हे सगळं भेटते. ते म्हणल्या कधी जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही घेऊन जाऊ शकतात. हे बघा असे अंडे 1 डझन आणले 100 रुपयाचे. भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.